तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला पैसे कधी मिळणार, तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात की तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, 28 मार्चला फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण सुरू झालं। संध्याकाळचे 4 वाजता पैसे जमा झाल्याचा पहिला मेसेज आला आणि जसा पहिला मेसेज आला सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळाला। पण लाडक्या बहिणींनो, आपल्याला असं वाटत होतं की एकाच दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण होईल, पण लाडक्या बहिणींनो जवळपास 70% वर लाडक्या बहिणींना पैसे आले नाही। फक्त 30-35% महिलांच्या खात्यावरच फेब्रुवारीचा हप्ता हा 28 मार्चला जमा करण्यात आला। त्यानंतर काल रविवार होता, सुट्टीचा दिवस होता आणि काल सुद्धा असं वाटत होतं की हप्त्याचं वितरण होईल, पण काल सुद्धा डीबीटी ऍक्टिव्ह झालेला नाही आणि लाडक्या बहिणींना हप्त्याचं वितरण झालेलं नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल की मिळणार नाही, की आम्ही लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र झालेलो आहोत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्ही सध्याच लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेल्या नाही, कारण फक्त तुम्हालाच हप्ता मिळाला नाही, तुमच्यासारख्या 70% महिलांना अजून हप्ता मिळालेला नाही। कमी प्रमाणात हप्त्याचं वितरण हे झालेलं आहे आणि काल तर बिलकुल हप्त्याचं वितरण झालेलं नाही। आणि ज्याप्रमाणे राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करून त्या संदर्भात घोषणा केली होती, त्या संदर्भात माहिती दिली होती, त्यात तुम्हाला सूचना सुद्धा दिलेल्या होत्या की 2 ते 3 दिवस या हप्त्याचं वितरण हे सुरू राहणार आहे। मागच्या वेळेस जसं वितरण झालं, मागचे 2 हप्ते आपण जर पाहतो म्हटलं तर फक्त एकाच दिवसात हप्त्याचं वितरण झालं, पण यावेळेस तसं झालेलं नाही। यावेळेस फक्त 30% महिलांच्या खात्यावरच पैशाचं वितरण झालेलं आहे। बऱ्याच महिलांचे असे कमेंट येत आहे की आम्हाला पैसा मिळालेला नाही, आमच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता हा जमा झालेला नाही, त्यामुळे आम्ही अपात्र झालेलो आहोत का? तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका। आजचा सोमवार आहे आणि आज सकाळचा पहिला टप्पा हा 10 वाजतापासून सुरू होण्याची शक्यता आहे। मागच्या वेळेस 28 तारखेला संध्याकाळचे 4 वाजता या टप्प्याची सुरुवात झाली होती, पण आज सकाळचे 10 वाजतापासून हप्ते वितरणाचा टप्पा हा सुरू होऊ शकतो। त्यानंतर दुसरा टप्पा हा 1-2 वाजताच्या तेवढ्यात सुरू होईल आणि तिसरा टप्पा 6 ते 9च्या दरम्यान सुरू राहणार आहे। आणि आज दिवसभरात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये हे जमा होणार आहे आणि याच महिन्यात हा हप्ता कंप्लीट होणार आहे। त्यामुळे आज किंवा उद्या, शक्यतोवर आजच सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण होणार आहे। पण जर आज झालं नाही तर काही उरलेल्या ज्या काही महिला असतील, काही तांत्रिक अडचणीमुळे जर त्यांच्या खात्यावर पैसे गेले नसेल तर अशा महिलांना उद्या सुद्धा पैसे जमा होणार आहे। आणि तुम्हाला आज 10 वाजता जर पैसे जमा झाले तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की पैसे जमा झाले। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही आणि तुम्हाला पैसे जमा झाले काय हे सुद्धा आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून आपल्याला माहित होईल की किती टक्के लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आणि किती टक्के लाडक्या बहिणी अजून शिल्लक राहिलेल्या आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर शनिवारला 28 मार्चला जर पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका। आज संध्याकाळपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैशाचं वितरण होणार आहे आणि आज सुद्धा पैसे जमा झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोड्या शब्दात सविस्तरपणे माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगितल्या जाते। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।